नमस्कार. लढाई लोकसभेची एक मागोवा या आपल्या इलेक्शन ट्रॅकरमध्ये तुमचं स्वागत. काल आपण महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे ते पाहिलं होतं. आज आपण जाणार आहोत दक्षिणेकडे. दक्षिणेतली दोन महत्त्वाची राज्य म्हणजे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांची पाहणी आपण केलेली आहे. CSDS आणि IBN नेटवर्कने तिथे काय परिस्थिती आहे, काय शक्यता आहेत हे आपण तपासणार आहोत. ही दोन्ही राज्य पुढच्या लोकसभेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. नेमकं काय महत्त्व आहे हे सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुहास पळशीकर, आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, अनंत दीक्षित आणि आपल्या सोबत येणार आहेत ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर आणि कुमार केतकर सुद्धा. पण मी सर्वे सुरू करण्यापूर्वी सुरुवातीला जाणार आहे सुहास पळशीकरांकडे. पळशीकर, काल आपण दिल्ली आणि महाराष्ट्राचं काय महत्त्व आहे ते बघितलं होतं. आज आपण सुरुवात करतोय तामिळनाडूपासून. भारतीय राजकारणामध्ये विशेषतः आगामी लोकसभेच्या दृष्टीने तामिळनाडूचं काय महत्त्व आहे? तामिळनाडूमध्ये आपण आता पाहणार आहोत त्याप्रमाणे गेल्या जवळजवळ 3 दशकांहून जास्त काळ दोनच पक्षांमध्ये किंवा दोनच महत्त्वाच्या स्थानिक राजकीय शक्तींमध्ये स्पर्धा राहिलेली आहे. आणि त्यामुळे एका अर्थाने आपल्या या सगळ्या चर्चेत सगळ्यांना स्वारस्य असलेला जो मुद्दा आहे की काँग्रेसचं काय होणार आणि भाजपचं काय होणार, हा मुद्दा जवळपास जिथे अगदी संदर्भहीन आहे, जिथे याच्या प्रस्तुतता अजिबात नाही असं राज्य म्हणजे तामिळनाडू आहे. पण त्याचबरोबर हे लक्षात ठेवलं पाहिजे की तामिळनाडूमधले हे जे दोन मोठे पक्ष आहेत, अखिल भारतीय अण्णा द्रमुक आणि द्रविड मुन्नेत्र कळघम, या दोघांनी आलटून पालटून भाजपबरोबर युती केलेली आहे. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की द्रमुक हा विरोधी पक्षात आहे आणि त्याच्यात पक्षांतर्गत वाद सुद्धा चाललेले आहेत. 39 सभासद लोकसभेमध्ये पाठवणाऱ्या तामिळनाडूमध्ये अनेक वेळेला आपल्याला असं झालेलं दिसतं की थोड्याशा मतांच्या फरकाने एखादा पक्ष किंवा एखादी आघाडी 39 पैकी 30, 32, 35 जागांपर्यंत जागा घेऊन जाते आणि त्यामुळे अगदी एका टोकाचे निकाल लागतात असंही अनेक वेळेला तामिळनाडूत दिसतंय. आणि त्यामुळे तामिळनाडूमधले दोन जे राजकीय पक्ष आहेत त्याच्यातल्या कुणाची सरशी होईल आणि ते या दोन मोठ्या आघाड्यांपैकी म्हणजे भाजप प्रणित आघाडी आणि काँग्रेस प्रणित आघाडी यांच्यापैकी कुणाबरोबर जातील, हा तामिळनाडूच्या संदर्भातला माझ्या मते सगळ्यात कळीचा प्रश्न येत्या निवडणुकीमध्ये राहणार आहे. तामिळनाडूचं हे महत्त्व जाणून घेतल्यावर आपण थेट सर्वेकडे जाऊया. सुरुवातीला पाहूया हा सर्वे आपण कसा केलाय. बघा पडद्यावर सर्वेचा कालावधी आहे 17 ते 23 फेब्रुवारी 2014, म्हणजे अलीकडेच केलेला हा सर्वे आहे. 14 मतदारसंघात हा सर्वे करण्यात आला. 60 मतदान केंद्र या सर्वेमध्ये सामील होती. 1300 मतदार या सर्वेमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात 1029 मतदार या सर्वेमध्ये सहभागी झाले. सर्वेतलं पहिलं ग्राफिक बघा, कोणत्या पक्षाला किती मतं मिळू शकतात. आपण जानेवारी महिन्यात सर्वे केला होता, त्याआधी जुलै 2013ला सर्वे केला होता आणि आपल्या समोर आकडेवारी उपलब्ध आहे 2009ची सुद्धा. कोणत्या पक्षाला किती मतं मिळू शकतात. फेब्रुवारी 14 म्हणजे आज निवडणुका झाल्या तर काय परिस्थिती आहे तामिळनाडूत हे कळू शकेल. फेब्रुवारी 14 मध्ये हा सर्वे करण्यात आलेला आहे. बघा, अण्णा द्रमुक आणि डावे यांच्या युतीला 30% मतं मिळू शकतात, द्रमुकला 26%. 2009 साली अण्णा द्रमुक आणि डावे यांना 28% मतं मिळाली होती. जुलै 13 मध्ये 31% झाली होती ही मतं. जानेवारीमध्ये आपण सर्वे केला होता 30%वर आली होती ही मतं, आता 30%च आहेत. द्रमुकची मतं बघा, 2009ला द्रमुकला 25% मतं मिळाली होती, आता 26% मतं आहेत. जुलैमध्ये जेव्हा गेल्या वर्षी आपण सर्वे केला तेव्हा त्यांची मतं 16%वर घसरली होती. जानेवारीत मतं 18% होती. फेब्रुवारीमध्ये आपण सर्वे केला, शेवटचा सर्वे आपला, तेव्हा 18%वरून द्रमुकची मतं 26% झाली. हा जो भाग आहे खूप इंटरेस्टिंग आहे. द्रमुकची मतं वाढण्याचं कारण काय आहे हे मी आपल्या पाहुण्यांना विचारणार आहे. काँग्रेसची मतं कमी झालेली दिसत आहेत. काँग्रेसची मतं 10%वर आली आहेत. 2009ला ती 15% होती, जुलै 2013मध्ये 18% होती, जानेवारी 14 मध्ये 17% होती, आता ती 10%वर आलेली आहे. मतांमध्ये घट आहे काँग्रेसच्या. पण भारतीय जनता पक्ष बघा, 2009 ते 2014 या 5 वर्षामध्ये त्यांची मतं ही 2%पासून 12%वर आली आहेत. गेल्या वर्षीच्या सर्वेमध्ये ती 10% होती, जानेवारीतल्या सर्वेमध्ये 16% होती आणि आता आपल्या ताज्या सर्वेमध्ये ती 12%वर आलेली आहे.
डीएमडीकेची मतं बघा घसरलेली आहेत. 2009ला हा पक्ष प्रभावी होता, 10% मतं मिळवली होती. आता ती 4%वर आलेली आहेत. 10%, 60%, 3% आणि 4% अशी ही घसरण आहे. पीएमके बघा, पीएमकेची मतं ही घसरलेली आहेत, 6%वरून 2%वर आलेली आहेत. तामिळनाडूतल्या छोट्या पक्षांची मतं कमी होताना दिसत आहेत का, हा आपला प्रश्न असू शकतो. पुढे बघा, आम आदमी पक्षाचा फारसा काही प्रभाव नाही आहे दक्षिण भारतामध्ये, विशेषतः तामिळनाडूमध्ये फक्त 2% मतं त्यांना मिळणार आहेत. जानेवारी महिन्यात ती 3% होती, आता ती आणखीन घसरलेली आहेत. इतरांना 14% मतं इथे मिळत आहेत. पुढे जाऊया, बघा ग्रामीण आणि शहरी भागात कोणत्या पक्षाला कशी मतं मिळत आहेत. ही आकडेवारी महत्त्वाची आहे, कारण कोणत्या पक्षाचा प्रभाव कुठे कसा आहे हे यावरून कळू शकतं. अण्णा द्रमुक आणि डावे यांना ग्रामीण भागामध्ये जास्त मतं मिळत आहेत, 34% मतं, शहरी भागामध्ये 27%. द्रमुकला 27% मतं ग्रामीण भागात, 26% शहरी भागामध्ये. काँग्रेसला 60% ग्रामीण भागात, शहरी भागात 13%. भाजपला 14% ग्रामीण भागात आणि 10% शहरी भागात. इतरांना 18% ग्रामीण भागात, 24% शहरी भागात. पण आपण बघू शकतो अण्णा द्रमुक आणि डाव्यांचा सर्वाधिक प्रभाव म्हणजे 34% हा ग्रामीण भागात आहे. आता वयोगटानुसार कोणत्या पक्षाला कोणाची पसंती येते बघा. 18 ते 25 हा वयोगट आपण बघितला. याच्यामध्ये अण्णा द्रमुक आणि डाव्यांना 21% मतं पडतायत, पण 35 वर्षावरील वयोगटामध्ये त्यांना 36% मतं पडतायत. द्रमुकच्या बाबतीत मात्र चित्र वेगळं दिसतंय. त्यांना तरुणांच्या वयोगटामध्ये 18 ते 25 मध्ये 25% आणि 35 वर्षावरही 26% मतं आहेत. काँग्रेसला दोन्ही ठिकाणी सारखी मतं आहेत, तरुणांमध्ये 10% आणि मध्यमवयीन लोकांमध्ये 10%. भाजपला तरुणांमध्ये 15% पसंती आहे 18 ते 25 मध्ये आणि 35 वर्षावरील मतदारांमध्ये 10% पसंती आहे. इतरांना तरुणांमध्ये 29% आणि 35 वर्षावरील मतदारांमध्ये इतरांना 18%. पण अण्णा द्रमुक जे आहेत तरुणांमध्ये 21% मतं आहेत त्यांना, अण्णा द्रमुक आणि डाव्यांना, आणि 35 वर्षावरील म्हणजे मध्यमवयीन जो मतदार आहेत त्याच्यामध्ये 36% पाठिंबा त्यांना आहे. पंतप्रधान पदाची पसंती कुणाला हा प्रश्न आपण सगळ्या सर्वेप्रमाणे या तामिळनाडूतही विचारला. राहुल गांधींना 21% मतं मिळाली आणि हे लक्षात घ्या, जानेवारी महिन्यातल्या आपल्या सर्वेमध्ये त्यांना 11% मतं होती, ती आता 21% झाली आहेत. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यातल्या सर्वेमध्ये त्यांना फक्त 60% मतं होती, ती वाढून आता 21% गेलेली आहेत. पुढे बघा, नरेंद्र मोदींना 16% मतं आहेत, म्हणजे राहुल गांधींपेक्षा कमी मतं आहेत. तामिळनाडूमध्ये राहुल गांधींना मोदींपेक्षा अधिक मतं मिळालेली आहेत. पण नरेंद्र मोदींना जानेवारी 14 मध्ये म्हणजे आपण जेव्हा 2 महिन्यापूर्वी सर्वे केला तेव्हा 17% मतं होती आणि आता 16%वरती आलेली आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये ती 9% होती. पुढे जाऊया, जयललिता पंतप्रधान असतील तर तुम्ही मत द्याल का या प्रश्नाला 8% लोकांनी होकारार्थी उत्तर दिलंय. पसंती 8% लोकांचीच आहे. गेल्या महिन्यात सुद्धा ही पसंती 8%च होती. करुणानिधींना फक्त 3% लोकांनी आपली पसंती दाखवली आहे. जानेवारी महिन्यातल्या सर्वेमध्ये ही 1% होती. आणि हे सगळे आकडे बघितल्यावर आपण जरा चर्चेला सुरुवात करूया. पण त्याआधी आणखीन एक ग्राफिक बघा. जयललिता पंतप्रधान पदाच्या उमेदवार असाव्यात का असा प्रश्न आपण विचारला. कारण जयललिता यांच्या पक्षातल्या काही लोकांना असं वाटतंय की समजा बिगर काँग्रेस बिगर भाजप सरकार बनवण्याची संधी मिळाली तर जयललिता उमेदवार होऊ शकतात. हो म्हणणाऱ्यांची संख्या बघा, जयललिता पंतप्रधान पदाच्या उमेदवार असाव्यात का, हो म्हणणाऱ्यांची संख्या आता 28% आहेत, नाही म्हणणाऱ्यांची संख्या 45% आहे. गेल्या वेळच्या सर्वेमध्ये ही संख्या होती हो म्हणणाऱ्यांची 27%, नाही म्हणणाऱ्यांची 36%. आपण चर्चेला आता सुरुवात करूया. आपल्यासोबत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रकाश बाळ, अनंत दीक्षित आणि डॉक्टर सुहास पळशीकर या क्षणाला आहेत. प्रकाश बाळ, या सर्वेतले आपले हे जे सुरुवातीचे ग्राफिक्स आपण पाहिले तर सगळ्यात यामधला इंटरेस्टिंग भाग हा आहे की ज्या द्रमुकचा दारुण पराभव होईल असं मानलं जात होतं आणि यावेळची निवडणूक ही जयललितांची असं सांगितलं जात होतं, तसं काही यामध्ये दिसत नाही आहे. द्रमुकांच्या मतांची टक्केवारी जी आहे ती गेल्या 2 महिन्यात विशेषतः ही वाढलेली दिसते. याचं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? नाही, आपण जी आकडेवारी दाखवताय ती खरोखरच एका प्रकारे थोडी आश्चर्यकारक अशासाठी आहे की आत्ता जसं पळशीकरांनी सांगितलं तसं आत्तापर्यंतचा तामिळनाडूतल्या निवडणुकीचा जो निवडणुकीचं किंवा राजकारणाची जी परंपरा आहे तिथे
एका वेळेला द्रमुक तरी असतो किंवा अण्णा द्रमुक तरी असतो. आताची जी आपण आकडेवारी दाखवत आहे त्यानुसार ह्या दोन्ही पक्षात काही प्रमाणात अटीतटी किंवा या दोन्ही पक्षात चुरस आहे असं म्हणावं लागेल. आणि तुमचा जो प्रश्न आहे की 2 महिन्यात असं काय घडलं की द्रमुकची टक्केवारी वाढते, तर तसं बघायला गेलं तर 2 महिन्यात उलट द्रमुकचे जे वादविवाद झाले, म्हणजे त्यांचे करुणानिधींची जी 2 मुलं आहेत स्टालिन आणि आळगिरी, यांच्यात मोठा वाद झालेला होता आणि आळगिरी यांना पक्षातनं काढून टाकण्यापर्यंत करुणानिधींनी पाऊल उचललेलं होतं. त्यामुळे खरोखरच काय तामिळनाडूत ह्या पद्धतीने हा जो मतदानात जे प्रतिबिंब तुमच्या सर्वेक्षणात जे मतदारांच्या मनोभूमिकेचं प्रतिबिंब पडतंय, त्याच्यामागे काय घटना घडत आहेत ते हे त्या अर्थाने अनाकलनीय आहे. पण मला असं वाटतं की याची जयललिता यांना बहुतेक कल्पना आली असावी की 2 महिन्यात वारं बदलते, म्हणून आपल्याला असं दिसतं की त्यांनी डाव्यांबरोबर आघाडी केली आणि त्या कुठे ना कुठेतरी आपलं पाठबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि जयललिता ह्या अशा राजकारणी आहेत की त्यांना तळच्या परिस्थितीचा खूप चांगला अंदाज असतो. त्यामुळे वारं आपल्या बाजूनी फारसं नाही आहे किंवा आपल्या बाजूनी आपण म्हणत होतो तेवढं नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी डाव्यांबरोबर आघाडी केलेली दिसते असं म्हणण्यासही आपली आकडेवारी वाव देते. आपण सुहास पळशीकरांकडे जाऊया. पळशीकर, द्रमुकच्या मतामध्ये ही जी वाढ झालेली आहे, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आपण जो सर्वे केला त्याच्यामध्ये त्यांना 18% मतं होती, यावेळेला 26% दिसत आहेत. अण्णा द्रमुक आणि डाव्यांची जी मतं आहेत ती गेल्या वेळेलाही 30% होती, यावेळेलाही 30% दिसत आहेत. मी प्रकाश बाळ यांना जे विचारलं, ही अचानक वाढ होण्याची एका महिन्यामध्ये कारणं काय आहेत? नाही, खरं म्हणजे याच्यामध्ये काही फार वेगळं तमिळनाडूच्या राजकारणात घडलंय म्हणून हा बदल झालाय असं नाहीये. तर तामिळनाडूमधलं राजकारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे स्थानिक पक्षांमध्ये द्विध्रुवीकरण त्याचं जे होत असतं त्याचं हे एक लक्षण आहे. सुरुवातीला काय झालेलं आहे, जर गेल्या जून जुलैपासूनच्या आपल्या सर्वेक्षणाचा आपण आढावा घेतला तर असं दिसतं की द्रमुक आणि काँग्रेस यांची मुळामध्ये युती असल्यामुळे काही प्रमाणामध्ये मतं ही काँग्रेसकडे जात होती आणि ती मतं ही आता एकदा युती होणार नाही हे नक्की झाल्यानंतर काँग्रेसकडे न जाता मुख्यतः द्रमुककडे गेलेली आहेत. याचा अर्थ असा झाला की सर्वसाधारणपणे अण्णा द्रमुकचा जो पाठिंबा आहे तो स्थिरावला आणि द्रमुकनी मात्र पुढे मजल मारली ती काँग्रेसच्या आणि मुख्यतः राज्यामध्ये अण्णा द्रमुकच्या आणि जयललितांच्या विरुद्ध असलेल्या मतांच्या जोरावरती ही मजल मारलेली दिसते. विशेषतः दक्षिण तामिळनाडूमधनं हा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा द्रमुकला मिळालेला आहे. आणि हा जो द्रमुकमधला अंतर्गत पक्षातला वाद आहे तो काही नवा नाहीये की ज्याच्यामुळे आत्ता पक्षावरती विपरीत परिणाम व्हावा. आळगिरी आणि स्टालिन यांच्यातला वाद हा जुना आहे. स्टालिन हे आपले वारस आहेत हे करुणानिधींनी अनेक वेळेला सूचित केलेलं आहे, जाहीरही केलेलं आहे आणि त्यामुळे त्या वादाचा विपरीत परिणाम तिथे निदान तामिळनाडूसारख्या राज्यात जिथे करुणानिधींच्या एकूण कौटुंबिक राजकारणाचा प्रभाव आहे तिथे काही या वादाचा परिणाम फारसा होण्याची शक्यता नव्हतीच आणि त्यामुळे हे ध्रुवीकरण मुख्यतः स्थानिक पक्षांमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. दुसरा जो फरक पडलेला आहे तो असा की जानेवारीपर्यंत मतदार नेमक्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत होते असं आपण म्हणू शकतो. कारण जानेवारीमध्ये 15% मतदार हे कुणाला मत द्यायचं याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अनिश्चितता होती. ती टक्केवारी आता एकदम घटून 5% आलेली आहे. त्यामुळे हे जे प्रादेशिकीकरण आहे तमिळनाडूच्या राजकारणाचं त्याच्यावर शिक्कामोर्तब करणारा हा प्रवाह आहे. तुम्ही जर 2009 पासूनची तामिळनाडूची मतं पाहिली, तामिळनाडूमधली द्रमुकची मतं पाहिलीत आणि काँग्रेसची मतं पाहिलीत तर तुम्हाला असं दिसेल की काँग्रेसची मतं कमी होत आहेत आणि द्रमुकची वाढत आहेत. म्हणजे जिथे आहेत तिथेच हे दोन्ही राजकीय पक्ष आहेत. फरक पडतोय तो फक्त त्यांच्यातल्या अंतर्गत गणितांमधला, आघाड्यांच्या गणितामध्ये फरक पडतोय आणि तो फरक या सर्वेक्षणामध्ये दिसतोय. पण पळशीकर, याचा अर्थ असा घ्यायचा का की काँग्रेसची मतं जर आपण बघितली ही जानेवारीतल्या आपल्या सर्वेमध्ये 17% होती, आता ती 10%वर आली आहे. म्हणजे द्रमुकने युती तोडल्यामुळे काँग्रेसवर विपरीत परिणाम होतोय असा अर्थ घ्यायचा का? निश्चितच. याचं कारण काँग्रेसला 1967 मध्ये तामिळनाडूमध्ये काँग्रेसनी सत्ता गमावली तेव्हापासून आज तागायतपर्यंत तामिळनाडूमध्ये काँग्रेस किंवा दुसरा कुठलाही राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष हा सत्ता प्राप्त करण्याच्या जवळपास सुद्धा राज्याच्या पातळीवर पोहोचलेला नाही. इतकं तिथे राजकारणाचं प्रादेशिकीकरण झालेलं आहे आणि त्या प्रादेशिकीकरणावर मात करण्याचा एक प्रयत्न म्हणून करुणानिधींबरोबर युती करण्याचा डावपेच हा काँग्रेसने आखला होता आणि त्याच्यातनं काँग्रेसला काही प्रमाणात यश तिथे मिळत होतं. पण त्याचा अर्थ आता द्रमुकला बाजूला सारून काँग्रेस तिथे स्वतःची प्रस्थापना
हा अण्णा द्रमुकचा पर्यायी पक्ष म्हणून करू शकेल असं जर मानलं तर ते किती चुकीचं आहे ते आपल्या आकडेवारीवरनं दिसतं. तिथे काँग्रेसचं स्थान हे दुय्यमच असणार आहे आणि येत्या निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर सुद्धा काँग्रेसला कोणत्या तरी तमिळ पक्षाशी, द्रविड पक्षाशी युती करून वाटचाल पुढे करण्याखेरीज काही पर्याय राहणार नाहीये. मला भारतीय जनता पक्षाची जी टक्केवारी वाढते त्याविषयी तुम्हाला विचारायचं आहे. भाजपची मतं फक्त 2% होती 2009ला, आता ती 12% झालेली दिसत आहेत. जानेवारीतल्या आपल्या सर्व्हेमध्ये तर 16%पर्यंत भाजपने मजल मारली होती. भाजपची मतं वाढण्याचं कारण काय आहे? एक अगदी साधं नैसर्गिक कारण असं असतं की तुमची जेव्हा मतं 2-3%च असतात तेव्हा तुमच्या मतांमध्ये वाढच होऊ शकते, घट होऊ शकत नाही. आणि जर तुमचा पक्ष चिकाटीने वर्षानुवर्ष काम करत राहिला तर ती मतं वाढणं हे स्वाभाविक असतं. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की तामिळनाडूमध्ये, आणि त्याच्या जबाबदारी या जयललिता आहेत, तामिळनाडूमध्ये 90च्या दशकापासून सर्वसाधारणपणे तिथल्या समाजामधल्या राजकारणाचं हिंदूकरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत नेटाने चाललेली आहे आणि त्याला जयललितांनी हातभार लावलेला आहे एका टप्प्यावरती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विवेकानंद केंद्राचं काम असू दे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम असू दे, गावोगाव विनायकी चतुर्थी दर महिन्याला साजरी करण्याचे सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, या सगळ्या माध्यमांमधून आणि मीनाक्षीपुरम पासून खरं तर हा सिलसिला गेली 25-30 वर्ष चाललेला आहे. मीनाक्षीपुरममध्ये ज्या वेळेला दलितांनी धर्मांतर केली तेव्हा त्याचं निमित्त करून तिथे हिंदूंचं संघटन करण्याचे जे नेटाने प्रयत्न झालेले आहेत त्याचा काही एक परिणाम आज 25-30 वर्षांनंतर भाजपच्या बाजूने आपल्याला होताना दिसतोय आणि तो परिणाम माझ्या मते नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. म्हणजे तिथे काँग्रेस नाही आणि त्यामुळे स्वाभाविकच राष्ट्रीय पक्ष म्हणून जर शिरकाव आपल्याला करायचा असेल तर वाव आहे हे ओळखून भाजपने तिथे शिरकाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याची फळं भाजपला आता मिळत आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की भाजपची ही जी वाढ आहे ती स्वाभाविक आहे. कदाचित भाजपचा असाही डावपेचाचा भाग असू शकतो की ज्याप्रमाणे त्यांनी कर्नाटकमध्ये दक्षिणेतला पहिलं राज्य म्हणून प्रवेश केला तसं दक्षिणेतलं दुसरं राज्य म्हणून तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळवायचं ही त्यांची योजना असेल आणि त्याच्यासाठी त्यांना जयललितांच्या मदतीची गरज होती. तूर्त असं झालेलं आहे की डाव्यांबरोबर आघाडी करून जयललितांनी भाजपला एका अर्थाने आपली जागा दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे भाजपला फक्त मतांची वाढ करता येईल. जागा स्वतःला लोकसभेच्या त्यांना किती मिळवता येतील याच्याबद्दल मात्र आजही आपल्याला शंका दिसते. भाजपला किती जागा मिळतील याविषयी शंका आहे, पण दुसऱ्या बाजूला द्रमुकनी सुद्धा एनडीए बरोबरचे आपले दरवाजे उघडून ठेवलेले आहेत. एनडीएला अनुकूल असं वक्तव्य 2च दिवसापूर्वी करुणानिधींनी केलं आहे. त्यामुळे तामिळनाडूतलं राजकारण जे आहे त्यावर अगदी बारीक नजर ठेवायला हवी. मी एक ब्रेक घेणार आहे, ब्रेकनंतर दीक्षित सरांना सुद्धा या चर्चेत आणणार आहे आणि मला पळशीकरांना हेही विचारायचं आहे की जे तामिळनाडूतले छोटे पक्ष आहेत, DMDK असेल, PMK असेल, यांची मतं सातत्याने कमी होताना दिसत आहेत, याचं काय कारण आहे? ब्रेक घेऊया आणि परत येऊया. ब्रेक नंतर आपण तामिळनाडूच्या सर्वेच्या पुढच्या भागाकडे जाऊया. बघा पडद्यावर, लोकसभा निवडणुकीसाठी अण्णा द्रमुक आणि डाव्यांमध्ये जी युती झाली आहे, आघाडी झाली आहे, त्याबाबत तुम्हाला माहिती आहे का? 58% लोक म्हणतात हो आम्हाला माहिती आहे याबाबत, 42% लोक नाही म्हणतात. पण बहुसंख्य लोकांना, 58% लोकांना या आघाडीविषयी माहिती आहे. अण्णा द्रमुक आणि डाव्यांनी आघाडी करायला तुमचा पाठिंबा आहे का? 44% लोक पाठिंबा देत आहेत, 44% लोक विरोध करतायत, 12% लोक माहीत नाही असं म्हणतायत. द्रमुकच्या आघाडीबाबत द्रमुकच्या मतदारांचं काय मत आहे बघा. द्रमुकच्या 26% मतदारांना असं वाटतंय की काँग्रेससोबत द्रमुकने आघाडी करायला पाहिजे. DMDK सोबत आघाडी करावी असं 12% लोक म्हणतायत. भाजपसोबत जावं असं 4% लोक म्हणतायत. आघाडी करावी पण पक्षाचं नाव जाहीर करू नये असं 15% लोक म्हणतायत. द्रमुकनं स्वबळावर लढावं असं 15% लोक म्हणतायत. माहीत नाही असं 28% लोक म्हणतायत. पण काँग्रेस सोबत आघाडी करावी असं द्रमुकच्या बहुसंख्य मतदारांचं मत दिसतं. म्हणजे निदान 26% मतदार हे म्हणतायत. मी जाणार आहे दीक्षित सरांकडे. अनंत दीक्षित आपल्या सोबत आहेत. दीक्षित सर, मगाचा जो प्रश्न होता, इतर मुद्द्यांकडे मी येतो, डाव्यांबरोबरची आघाडी वगैरे, पण मगाचा जो प्रश्न होता की जयललितांना यावेळेला सोपं जाईल असं वाटत होतं, तसं काय दिसत नाहीये. द्रमुकने
आपली जी गमावलेली मतं होती, म्हणजे 26% त्यांनी मजल मारलेली आहेत, याचा काय अर्थ तुम्ही काढताय? मला असं वाटतं की या निवडणुकीचे अनेक पैलू हे प्रथमच भारतीय लोकशाहीमध्ये दिसणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ असं की 18 ते 22 या वयोगटातला मतदार जो आहे तो भारतातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 90,000च्या आसपास आहे. त्याच्यानंतर 60 ते 67 या 5-7 वर्षात जन्मलेली जी मंडळी आहेत ती बहुतेक आर्थिक, प्रचाराची, राजकारणाची, निर्णय घेण्याची केंद्र झालेली आहेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरीकरण सगळीकडे जे वाढत आहे ते लक्षात घेता शहरांवरती कोणी भर द्यायचं, शहरांचे किल्ले कोणी सांभाळायचे आणि ग्रामीण भागातले किल्ले कोणी सांभाळायचे, याच्यामध्ये राजकीय स्ट्रॅटेजी तमिळनाडूमध्ये तरी दिसते आहे. प्रश्न तिथले जे आहेत ते काही भावनात्मक पातळीवरचे आहेत, काही सामाजिक स्तरावरचे आहेत आणि काही प्रमाण जे आहे ते तरुणांच्या संदर्भातले आहेत. म्हणजे चौगमला पंतप्रधानांनी जाऊ नये म्हणून जे काही झालं किंवा आपल्या मच्छीमारांच्या संदर्भात सतत जे काही होत असतं किंवा आज पंतप्रधान म्यानमारमध्ये आहेत तिथे राजपक्षांशी त्यांनी बोलावं की नाही याच्या संदर्भात हे काही प्रमाणात महत्त्वाचे असलेले पण भावनात्मक झालर गडद झालेले असे प्रश्न असतात. आणि जयललिता यांच्याबरोबरच द्रमुकमध्ये जी तरुण पिढी येते आहे त्यांचा विशेषतः स्टॅलिनचा त्याच्यावरती जास्त प्रभाव, वर्चस्व असं दिसतंय. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलेलं दिसतंय की निवडणुकीपूर्वी कॉर्पोरेट जग काय म्हणतं आहे आणि काय प्रकारे आपल्याला लोकांशी अधिकाधिक संपर्क साधता येईल, तो भावनात्मकतेच्या अंगाने जास्त जाणार आहे का हे द्विध्रुवीय जे राजकारण आहे त्या राजकारणात छोटे छोटे पक्ष आपल्याला जोडून काही करता येईल का, असं म्हणजे राजीव गांधींचे मारेकरी याच्या संदर्भामध्ये सुद्धा जयललिता या बहुतेक देशातल्या पहिल्या पंतप्रधान असतील की त्यांनी विधानसभेत ठराव केला असं बहुमताने की हे फाशी रद्द करावी अशी आमची सुप्रीम कोर्टाला विनंती आहे. मग नंतर पंजाबमध्ये झाला, नंतर काश्मीरमध्ये झाला. मुद्दा असा की फक्त भावनेवरचं राजकारणाच्या पुढे चालणार नाही, फक्त कॉर्पोरेट लोकांना धरून चालणार नाही, फक्त शहरीकरण धरून चालणार नाही. हा जो काही संबंध मतदारांचा चेहरा बदलतो आहे तो आणि जुनी परंपरा यांचा मेळ कसा घालायचा याचा त्या दोन्ही पक्षांमध्ये मोठा संघर्ष दिसतोय. आणि सुब्रमण्यम स्वामी म्हणा किंवा तिथले काही पत्रकार म्हणा असे जे भाजपशी जोडलेले लोक आहेत ते महानगराच्या जवळ असलेल्या खेड्यांमध्ये मोठा प्रभाव ठेवून दिसत आहेत. म्हणून तमिळनाडूची निवडणूक ही त्यांच्या सामाजिक लढ्याची पार्श्वभूमी आणि आजची आव्हानं यांच्या संदर्भात काही धोरणात्मक निर्णय घेऊन ते राजकारण करतायत असं दिसतंय. प्रकाश बाळ, मला तुम्हाला विचारायचं इथे आपण जे अण्णा द्रमुक आणि डाव्यांच्या आघाडीबाबत लोकांना विचारतोय त्याच्यामध्ये बहुसंख्य लोकांना या आघाडीबद्दल माहिती आहे, पण तुम्ही या आघाडीला म्हणजे जयललिता डाव्यांबरोबर जाणं किंवा डावे जयललिता यांच्याबरोबर जाणं याला किती महत्त्व देताय, एकूण व्यापक राजकारणाच्या संदर्भामध्ये याचा काय अर्थ तुम्ही लावताय? नाही, एक तर पहिली गोष्ट म्हणजे जयललिता आणि डावे या दोघांना एकमेकाची गरज वाटायला लागलेली आहे. मगाच्या भागात जसं मी म्हणालो तसं जयललिता हे अत्यंत चतुर आणि तळच्या स्तरावर काय बदल होत आहेत याचा अंदाज घेणारे राजकारणी आहेत. त्यामुळे आत्ता जसं दीक्षितांनी सांगितलं तसं त्या लगेच राजीव गांधींच्या मारेकऱ्यांचा प्रश्नही त्यांनी उचलून धरला. तसं त्या आता कुठल्याही पद्धतीने जनभावना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा एक भाग म्हणूनच त्यांनी डाव्यांबरोबर युती केलेली दिसते की एक आणखी अधिक पाठबळ मिळवावं म्हणून. आता त्याच्यात एक पुढचा भागही असा आहे की 14च्या निवडणुकीचे निकाल लागले की त्या निवडणुकीच्या निकालानंतर काय होणार आहे. सर्वसाधारणतः असं मानलं जातं आहे की भाजप आणि मोदी हे सरकार बनवण्याच्या परिस्थितीत असतील, पण त्या बघतायत अशा पद्धतीने की असं नाही झालं तर मग आपण काय करू शकतो. आणि वेळ पडली तर ज्या पद्धतीने त्यांनी 98च्या निवडणुकीनंतरच्या 13 महिन्याच्या काळानंतर भाजपला ज्या पद्धतीने सोडून दिलं तसं त्या भाजपबरोबर परत जाऊही शकतात, जसं रामविलास पासवान बिहारमध्ये गेले. त्यामुळे त्यांनी सगळे आपले ऑप्शन्स ओपन ठेवलेले आहेत आणि एकच त्यांच्या पुढचं माझ्या मते एक प्रमुख उद्दिष्ट आहे की काही करून करुणानिधींपेक्षा जास्ती मोठ्या प्रमाणात जागा मिळवायच्या आणि दिल्लीच्या राजकारणात आपला पाय रोवायचा. ह्या उद्दिष्टाने त्यांची ही सगळी मोर्चेबांधणी किंवा ही व्यूहरचना चालू आहे आणि त्याच्यात त्यांनी सध्या डाव्यांना बरोबर घेतलेलं आहे. उद्या वेळ पडल्यास डाव्यांना सोडून ते मोदींबरोबरही जाऊ शकतील किंवा समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की काँग्रेस किंवा भाजप ह्या दोघांनाही सरकार बनवता येत नाही तर आपल्याला त्या राजकारणात काही वाव आहे का ह्या दृष्टीनेही त्यांनी ही युती केलेली असेल. ह्याचा
जयललिता एक उपयुक्तता म्हणून म्हणजे एक सोय म्हणून याच्याकडे बघतात. आता डाव्यांची परिस्थिती अशी आहे की तामिळनाडूत जे ते थोडंफार त्यांचं काम आहे त्याच्या आधारे त्यांना जागा मिळवायचा प्रयत्न चाललेला आहे. कारण त्यांचा जो दुसरा महत्त्वाचे जे 2 आणखी प्रदेश आहेत म्हणजे केरळ आणि पश्चिम बंगाल, त्याच्यातल्या पश्चिम बंगालमध्ये त्यांची खूप मोठी अडचणीची परिस्थिती आहे आणि केरळमध्ये सध्या काँग्रेसचं आघाडीचं सरकार असल्यामुळे तिथेही त्यांना मोठ्या प्रमाणावर आव्हानं मिळत आहेत आणि मुळात केरळमधल्या त्यांच्या पक्षशाखेत वादविवाद शिगेला पोचलेले आहेत. अशा परिस्थितीत आणखी एक काही जागांचं बळ मिळावं म्हणूनही त्यांनी जयललितांबरोबर युती केलेली आहे. तेव्हा त्यांचा तो सर्व्हायव्हलचा प्रश्न आहे. जयललितांचा हा मुख्य भाग आहे हा आणखी पुढे आपल्याला कुठल्या पद्धतीच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि त्याच्यासाठी पाठबळ मिळावं म्हणून त्यांनी डाव्यांबरोबर युती केलेली आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर मी पळशीकरांकडे जाणार आहे आणि सर्वेचा पुढचा भाग सुद्धा आपण बघणार आहोत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आता पुढचा सर्वे बघूया. पडद्यावर बघा. अण्णा द्रमुक सरकारची कामगिरी कशी वाटते? अण्णा द्रमुक सरकारची कामगिरी गेल्या वर्षी 65% लोकांना समाधानकारक वाटत होती. आता हा आकडा 52% आलेला आहे ताज्या सर्वेमध्ये. जानेवारी महिन्यात 60% लोकांना ती समाधानकारक वाटत होती. जयललिता सरकारची कामगिरी असमाधानकारक आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढते आहे. जानेवारी महिन्यात ही संख्या 30% होती, आता ती 41% झालेली आहे. माहीत नाही म्हणणाऱ्यांची संख्या आता 60% आहे. जानेवारी महिन्यात ती 10% होती. पण एकूण जयललिता सरकारविषयी असमाधान वाढताना दिसतं. यूपीए सरकारविषयी आता प्रश्न आहे. यूपीए सरकारची कामगिरी कशी वाटते? समाधानकारक आहे असं ही कामगिरी असं म्हणणाऱ्यांची संख्या तामिळनाडूमध्ये 47% दिसते आपल्या ताज्या सर्वेनुसार. जानेवारी महिन्यात ही संख्या 32% होती. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात ही संख्या 39% होती, पण आता 47% ही संख्या झालेली आहे. एकूण राष्ट्रीय जे चित्र आपल्याला दिसतं यूपीए सरकारविषयी असमाधान आहे त्यापेक्षा एक वेगळी काहीतरी टक्केवारी तामिळनाडूत दिसते. यूपीए सरकारविषयी असमाधानी असणारे लोक इथे कमी आहेत, ते आता 42% आहेत. जानेवारीच्या सर्वेमध्ये 46% होते, गेल्या वर्षी 38% होते. पण यूपीए सरकारवर समाधानी असणाऱ्यांची संख्या जी आहे ती 47% आहे आणि असमाधानी असणाऱ्यांची संख्या 42% आहे. हे महत्त्वाचे आकडे आहेत. त्याचं कारण काय हे आपण विचारूया आपल्या तज्ज्ञांना. माहीत नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या 12% आहे, गेल्या वेळेला ती 22% होती. यूपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी का असा प्रश्न विचारल्यावर मात्र 47% लोक नाही असं म्हणतायत, 25% लोक हो म्हणतायत. माहीत नाही म्हणणाऱ्यांची संख्या 29% आहे. गेल्या सर्वेमध्ये यूपीए सरकारला पुन्हा संधी देऊ नये असं म्हणणाऱ्यांची संख्या 48% होती. यूपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी असं म्हणणाऱ्यांची संख्या 19% होती गेल्या सर्वेमध्ये. नाही म्हणणाऱ्यांची संख्या मात्र जवळजवळ तेवढीच राहिलेली आहे. 1%चा फरक आहे. 48 वरून 47 झालेला आहे, पण फार मोठा फरक आहे असं म्हणता येणार नाही. आपण चर्चेला सुरुवात करूया. मी जातोय आधी पळशीकरांकडे. पळशीकर, यूपीए सरकारची कामगिरी समाधानकारक आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या 47% आहे, मात्र यूपीए सरकारला पुन्हा संधी देऊ नये असं म्हणणारे लोक 47% आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा? मला वाटतं आपण कालही या प्रश्नाची चर्चा केली होती. तसंच हे काहीतरी गौड बंगाल असतं की लोकांचं म्हणणं एखाद्या सरकारबद्दलचं समाधान आणि असमाधान हे जरी असलं तरी अस्तित्वात असलेल्या सरकारला सहजासहजी पुन्हा संधी द्यायला लोक राजी होतातच असं नाही. म्हणजे एकाच वेळेला ज्याला आपण म्हणू की उदारता आणि चिकित्सकपणा यांचं लोकांच्या मतामध्ये नेहमी मिश्रण झालेलं असतं. सरकारच्या कामगिरीबद्दल समाधानी आहात का हा प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा धाडकन नाही असं न म्हणता लोकांचं ठीक आहे थोडंफार समाधानी आहोत, थोडेफार असमाधानी आहोत अशा पद्धतीचं उत्तर असतं. पण संधी पुन्हा द्यावी का असं म्हटल्यानंतर मात्र लोकांमधला जो मतदार असतो तो जागा होतो आणि या सरकारला मतदारांना परत संधी द्यावी का याला मात्र लोक सर्वसाधारणपणे पटकन नकारात्मक उत्तर देतात.
दुसरी गंमत तुमच्या अशी लक्षात येईल, तुम्ही जर ही सगळी आकडेवारी पाहिली तर, की आपण ही जी टक्केवारी सांगतोय ती जर प्रत्येक टक्केवारी तुम्ही आलेखाच्या स्वरूपामध्ये मांडून पाहायचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं दिसेल की भारतातल्या लोकांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे शोधण्याचं कारण नेमकं काय आहे ते या आलेखांवरनं दिसेल. ते असं की लोकांचं मत हे सतत बदलतंय. आजूबाजूच्या जगात, आजूबाजूच्या समाजात ज्या काही गोष्टी घडतायत, माध्यमांमधनं ज्या गोष्टी पुढे येत आहेत, राजकीय पक्ष जे मुद्दे मांडतायत त्याला प्रतिक्रिया देत त्या वेळेला लोक आपलं मत मांडत असतात, एक मत तयार करत असतात. ते मत कायम एक वर्षभर 6 महिने राहतं असं नाही. आणि त्यामुळेच खरं तर राजकारण नावाच्या गोष्टीला काय महत्त्व आहे ते ह्या आकडेवारीमधनं दिसतं. तिसरा मुद्दा असा की जयललितांच्या बरोबरच तामिळनाडूमध्ये UPA सरकारबद्दल काहीसं अनुकूल मत काय आहे याचा जर आपल्याला उलगडा करायचा असेल तर आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक राज्यात इतर अनेक प्रश्नांच्या बरोबर एक कुठला तरी कळीचा प्रश्न तयार होतो. आणि तामिळनाडूमधला तो कळीचा प्रश्न जो आहे तो श्रीलंकेशी असलेले संबंध, श्रीलंकेने मच्छीमारांच्या बद्दल केलेल्या कारवाया आणि एकूण त्याच्यातून मगाशी अनंत दीक्षित म्हणत होते त्याप्रमाणे तमिळ अस्मिता, द्रविड अस्मिता, प्रादेशिकता हे प्रश्न त्याच्यातून पुढे आकाराला येतात. आता हा जर तामिळनाडूमध्ये एकमेव महत्त्वाचा मुद्दा असेल तर केंद्र सरकारने श्रीलंकेबद्दल घेतलेली काहीशी कडक भूमिका हा तामिळनाडूच्या जनतेच्या दृष्टीने केंद्र सरकारची कामगिरी समाधानकारक मानायला पुरेसा मुद्दा ठरू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा इथे भारतातल्या एका वेगळ्या भागामध्ये बसून पश्चिम भारतामध्ये असेल, उत्तर भारतामध्ये असेल विचार करतो की काँग्रेसची सरकारची कामगिरी समाधानी आहे का, त्यावेळेला आपण आर्थिक परिमाण त्याची, आर्थिक निर्देशांक, महागाई अशा 10-20 गोष्टींचा विचार करतो. पण नागालँडमध्ये किंवा अरुणाचलमध्ये बसलेला मतदार मात्र चीनबद्दल काय, म्यानमारबद्दल काय भूमिका आहे याचा विचार करतो. तसंच तामिळनाडूमधला मतदार हा श्रीलंकेबद्दल काय भूमिका तुम्ही घेता हे पाहून तुमच्या सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन करतो. आणि ह्याच अर्थाने आमच्या आधीच्या अनेक अभ्यासांमध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की राष्ट्रीय राजकारण हे राज्याच्या गाळणीमधनं उतरून नंतर राज्य पातळीवरच्या गाळणीतनं उतरून लोकांपर्यंत पोचतं. हे भारताच्या राजकारणाचं गेल्या 15-20 वर्षांमधलं एक वैशिष्ट्य आहे. आणि मला असं वाटतं की तामिळनाडू हे त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणून बघण्यासारखं आहे. दुसरा प्रश्न मगाशी जो मी विचारणार होतो पण राहायला आम्ही उल्लेख केला होता की छोटे पक्ष जे आहेत तामिळनाडूतले त्यांचा प्रभाव कमी होताना दिसतोय निदान मतांच्या आकडेवारीत तरी. PMK असेल, DMDK असेल यांची मतं कमी होताना दिसत आहेत. याचं काही विशेष कारण आहे का? त्याला मुख्यतः आपल्याला असा प्रश्न विचारायला लागेल की हे पक्ष मुळात कशामुळे किंवा कसे निर्माण झाले. दोन्ही तमिळ पक्ष म्हणजे अण्णा द्रमुक आणि द्रमुक हे मुळात तमिळ अस्मिता, द्रविड अस्मिता या एका मुद्द्यामधून निर्माण झालेले पक्ष होते. पण त्याच्याच बरोबर त्यांचा जर इतिहास पाहिला तर तो मात्र ब्राह्मण जातीच्या आणि उच्च जातींच्या एकूण वर्चस्वाच्या विरोधातल्या चळवळींचा त्यांचा वारसा होता. त्या उच्च जातींच्या वर्चस्वाला विरोध करत करत त्याच्यातून द्रमुक पहिल्यांदी आणि त्या द्रमुकमधनं फुटून नंतर अण्णा द्रमुक असे 2 पक्ष झाले. साधारणपणे 80च्या दशकाच्या शेवटी म्हणजे MGR यांच्या मृत्यूच्या नंतर काही काळाने आपल्याला असं चित्र दिसतं की हे दोन्ही पक्ष हे इतर 4-4 पक्षांप्रमाणेच झाले आणि हा जो सगळा ब्राह्मण विरोधी किंवा जातीच्या संदर्भातल्या विचारांचा वारसा होता तो बाजूला ठेवून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्याचा परिणाम एकीकडे आणि तमिळ अस्मितेचा वारसा त्यांनी काहीसा सोडला ही भावना दुसरीकडे. याच्यामधनं अति तमिळवादी, अति द्रविडवादी किंवा ओबीसींचे आणि दलितांचे पक्ष या स्वरूपामध्ये तामिळनाडूमध्ये पक्ष निर्माण व्हायची प्रक्रिया ही 90च्या दशकामध्ये सुरू झाली. ती प्रक्रिया एका अर्थाने या दोन्ही पक्षांच्या वरती असलेली प्रतिक्रिया होती की त्यांनी ज्या पद्धतीने ओबीसी आणि दलित समाजांचं संघटन करायला पाहिजे, त्यांनी ज्या पद्धतीने उदाहरणार्थ तमिळ अस्मितेचा झेंडा पुढे न्यायला पाहिजे तो होत नाही असं मानणाऱ्या छोट्या छोट्या काही कट्टर विचारांच्या, काही कडक विचारांच्या, आग्रही विचारांच्या गटांचे हे पक्ष होते. मग तो वायकोंचा पक्ष असेल किंवा वन्नियारांचा PMK सारखा पक्ष असेल किंवा DMDK सारखा एका वेगळ्या सिनेनटाचा पक्ष असेल. हे पक्ष यशस्वी एका टप्प्यापर्यंत झाले पण दोन्ही मोठे पक्ष जे आहेत त्यांनी याच्यावरनं धडा घेतलेला असल्यामुळे गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये म्हणजे UPAच्या दुसऱ्या कालखंडापासूनच खरं तर आपल्याला असं दिसेल की त्या पक्षांचे कार्यक्रम स्वतःच्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्याचे, गिळंकृत करण्याचं कौशल्य हे अण्णा द्रमुक आणि द्रमुकनी दाखवलेलं आहे. टोकाच्या भूमिका या भारताच्या राजकारणात नेहमीच एका मर्यादेपर्यंतच यशस्वी होतात.
त्यामुळे वायकोंची टोकाची भूमिका असेल किंवा वन्नीयारांची टोकाची भूमिका असेल, ती एका आकर्षक मुद्द्यापर्यंत पुढे गेली आणि नंतर ती या दोन्ही पक्षांमध्ये विलीन झाली असं आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ आत्ताच्या आपल्या या सर्वेक्षणात असं दिसतं की वन्नीयारांची मतं जी आहेत ती द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यामध्ये साधारणपणे सारखीच विभागली गेलेली आहेत. याचा अर्थ पुन्हा एकदा फिरून तमिळनाडूमधला सामाजिक समतोल जो आहे तो या छोट्या पक्ष निर्माण होण्याच्या आधीच्या काळाला म्हणजे 1990 ते 95च्या दरम्यान जो होता समतोल तिथे जाऊन पोहोचलेला दिसतो. आपण पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पाहूया सीट प्रोजेक्शन. ब्रेक नंतर बघूया तामिळनाडूमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात. बघा सीट प्रोजेक्शन. एकूण जागा 39 अण्णा द्रमुक आणि डाव्यांना 14 ते 20 जागा मिळू शकतात. द्रमुकला 10 ते 16 जागा, काँग्रेसला 0 ते 4 जागा, इतरांना 5 ते 9 जागा. या जागांचा अर्थ काय होतो हे मी आपल्या तज्ज्ञांना विचारणार आहे. मी सुरुवात करतोय प्रकाश बाळ यांच्यापासून. प्रकाश बाळ, आपण पाहिलं की अण्णा द्रमुकला मोठा विजय मिळेल तामिळनाडूत असं मानलं जात होतं, पण तसं काही दिसत नाही. आपल्या सर्वेनुसार त्यांना आणि डाव्यांना त्यांच्या आघाडीला 14 ते 20 जागा मिळू शकत आहेत. म्हणजे अगदी मधला आकडा काढला 17-18 जागा त्यांना मिळू शकतात असं हा सर्वे सांगतो. काय अर्थ लावताय तुम्ही याचा? नाही, याचा अर्थ असा प्रथमदर्शनी तरी असा ढोबळमानाने असा अर्थ लावावा लागेल की जी तामिळनाडूतली जी आत्तापर्यंतची राजकीय परंपरा आहे ती ह्यावेळेला खंडित होणार असं दिसतंय. आता ती कशामुळे खंडित होते आणि त्याच्यासाठी प्रत्यक्षात काय कारणं आहेत, आत्ता जी पळशीकरांनी जे तामिळनाडूतल्या राजकारणाचं विश्लेषण केलं त्याकडे जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की ही आता स्पर्धा आणि आत्ताचा जो तुम्ही आकडेवारी दाखवताय, आणखी 1.5 महिना बाकी आहे, 1.25 महिना निवडणुकीनं बाकी आहे, 1.25 महिना, तर ह्या काळात जी तिथे स्पर्धा होईल म्हणजे भावनात्मक प्रश्न पुढे न्यायची आणि त्यात जास्तीत जास्त अस्मितेच्या अंगाने मुद्दे प्रचारात उठवण्याची जी स्पर्धा होईल त्याच्यात किती फरक पडतो हे बघावं लागेल. आणि मला असं वाटतं की ह्या जोरावर आणि मगाशी जसं पळशीकरांनी सांगितलं तसं त्याच्यातला जो भावनात्मक प्रश्न आहे त्याला केंद्र सरकार तामिळींच्या श्रीलंकेतल्या तामिळींच्या प्रश्नावर जी भूमिका घेते त्यामुळे त्याचा करुणानिधींना फायदा किती होतो आहे किंवा त्याबाबत आत्ताच्या राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या संदर्भात जयललिता यांनी जी काही भूमिका घेतली त्याचा जयललितांना किती फायदा होतो किंवा अशा पद्धतीच्या मुद्द्यांचा येत्या 1-1.5 महिन्यात काय फायदा होतो आहे याच्यावर ह्याच्यातला या दोन्ही द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यातल्या जागांच्या फरकात परिणाम होणार आहे असं दिसतंय. आणि पण तरीहीसुद्धा जे सगळं गणित आत्तापर्यंत मांडलं जात होतं की जयललिता आता जवळजवळ निवडणुकातल्या 39 पैकी 30, 35, 32, 31 जागा घेऊन जातील, तसं काही होताना दिसत नाही. आणि ही एका परीने जयललिताच्या संपूर्ण राजकारणाला एक वेगळ्या पद्धतीने धक्का देणारी गोष्ट आहे, तशीच ही त्यांच्याबरोबर आघाडी करणाऱ्या डाव्यांचाही धक्का देणारी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर एका पद्धतीने जयललितांना हा संधीही उपलब्ध होऊ शकते की नरेंद्र मोदीबरोबर वेळ पडली तर त्या जाऊही शकतात. अगदी. मला अनंत दीक्षितांकडे जायचं आहे. दीक्षित सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता प्रकाश बाळ जे म्हणाले, आपण तामिळनाडूबद्दल जे मानतो की एकदा द्रमुक एकदा अण्णा द्रमुक असा सर्वसाधारणपणे एक कौल असतो, पण 2009च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा हा अशा प्रकारचा टोकाचा कौल जो आहे तो खंडित झाला होता. त्या लोकसभा निवडणुकीमध्ये द्रमुकला मोठं यश मिळणार नाही असं मानलं जात होतं, अण्णा द्रमुकला यश मिळेल असं मानलं जात होतं, पण त्यावेळेला सुद्धा द्रमुकला यश मिळालं आणि द्रमुक UPAमध्ये पुन्हा गेला, UPAमध्ये सामील झाला, उलट UPAला मजबूत केलं त्यांनी. काय वाटते तुम्हाला, एकदा अण्णा द्रमुक एकदा द्रमुक अशा प्रकारची जी परंपरा होती तामिळनाडूतली ती खंडित झाली असं म्हणायचं, काहीतरी वेगळं चित्र दिसायला लागलंय असं म्हणायचं? मला असं वाटतं की जेव्हा आपण पारंपरिक राजकारणाचा शब्दप्रयोग करतो तेव्हा मी त्याचा अर्थ असा घेतो की राजकारण आपणच आकाराला आणू शकतो, आपणच घडवू शकतो असं राजकीय नेत्यांना वाटत असतं. खरं म्हणजे अनेकदा लोकांच्या मनामध्ये जी राजकारणाची रचना होते त्याचा वेध घेऊन त्याचं आकलन करून मग राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना वागावं लागतं.
म्हणजे राजकीय पक्ष आणि लोकांचे प्रश्न याच्यात काही सुसंगतता आहे का? त्यांच्या हितसंबंधांच्या लढाईमध्ये जी समज असायला पाहिजे राजकीय नेतृत्वाला ती आहे की नाही, याच्यामुळे कदाचित हा फरक पडत असावा असा माझा अंदाज आहे. तिथला तपशील मी बघितलेला नाही, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वस्तुस्थिती काय आहे आणि नेत्यांची मांडणी कशी चालली ह्याच्यात अंतर पडू शकतं. म्हणून महाराष्ट्रात जसं म्हणतात ते तामिळनाडूमध्ये चित्र यावेळेला दिसतंय की आदल्या दिवशीच्या रात्रीपर्यंत निवडणुकीचं वातावरण बदलू शकतं. म्हणजे कुठे जैनांचा अपमान झाला, कुठे ब्राह्मण, हे खरं नसतं. कोणाचा अपमान झाला वगैरे खरंच नसतं. कोणाचं सामर्थ्य कशात आहे आणि त्याचं दुबळेपणात कसं रूपांतर करायचं आणि कोण कशात दुबळा आहे त्यांनी त्याच्या सामर्थ्यात कसं रूपांतर करायचं याचे राजकीय नेते जे आडाखे बांधतात किंवा कार्यक्रम ऐकतात आणि लोकांच्या मनात काय चाललंय याच्यात अंतर असलं तर असं चित्र येऊ शकतं. मला पळशीकरांकडे जायचं आहे. मला हा तामिळनाडूच्या सर्वेचा हा शेवटचा भाग आहे, त्यानंतर मी आंध्र प्रदेशाच्या सर्वेकडे जाणार आहे. पण त्याआधी पळशीकर, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. तामिळनाडूच्या राजकारणामध्ये काही फरक पडतोय असं वाटतंय का या सर्वेवरून आणि गेल्या निवडणुकीवरून? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे असं एक राज्य आहे जिथे पंतप्रधान म्हणून राहुल गांधींना सर्वाधिक, म्हणजे जे भारताचं चित्र दिसतंय त्यापेक्षा वेगळं चित्र इथे आहे. 21% मतं मिळाली आहेत. राहुल गांधी नरेंद्र मोदींच्या पुढे आहेत. याचा अर्थ तुम्ही कसा लावताय? तुम्ही 2009चा उल्लेख केला ते बरं झालं. याचं कारण असं की तामिळनाडूमध्ये ह्या दोन पक्षांमध्ये जे काही चुरस आहे तिची दोन प्रकारे प्रत्यक्षामध्ये आपल्याला रूपांतर होताना दिसतं. एक म्हणजे मतांमध्ये असलेला फरक, आणि कित्येक वेळेला मतांमध्ये किरकोळ फरक असतो आणि तरी सुद्धा एका पक्षाला बऱ्याच जागा मिळतात. म्हणजे 30, 35, 39च्या जवळ जाणाऱ्या एवढ्या जागा मिळतात. हे एक चित्र झालं. दुसरं चित्र जे असतं ते असं की दोन्ही पक्षांमधल्या मतांचा फरक कसाही असला तरी त्यांच्यामध्ये जागांचं बऱ्यापैकी समतोल असं वाटप होताना दिसतं. मला असं वाटतं की तामिळनाडूंनी ह्या दोन्ही अवस्था पाहिलेल्या आहेत आणि आत्ता तिथे जी परिस्थिती आहे किंवा 2009चा तुम्ही जो उल्लेख केला ती जरी पाहिली तरी असं दिसेल की कुठल्याही एका पक्षाला थेटपणे संपूर्ण त्या राज्यावरती आपला प्रभाव गाजवता येईल आणि सगळ्या जागा मिळवता येतील असं चित्र तामिळनाडूत आत्ता तरी दिसत नाही. त्याचे राष्ट्रीय राजकारणावर होणारे परिणाम लक्षात घेतले पाहिजेत. कारण याचा अर्थ असा झाला की ना जयललिता ना करुणानिधी हे देशाच्या पुढच्या भावी राजकारणामध्ये फार कळीची भूमिका बजावू शकतील. त्या दोघांनाही जे सरकार येईल त्याच्याबरोबर जुळवून घेऊन जेवढी जागा मिळेल त्या सरकारच्या कोपऱ्यात कुठेतरी तेवढी मिळवायची आणि आपलं केंद्रामध्ये हस्तक्षेप करायचा, एवढ्यावरती समाधान मानावं लागेल. ही जी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून चाललेली होती, उदाहरणार्थ की जयललितांना जर 25 ते 30 जागा मिळाल्या तर त्या देशाच्या राजकारणात कोणती भूमिका बजावतील, त्याच्या तुलनेने त्यांना 20 जागा मिळणं, 20-22 जागा मिळणं याचा अर्थ असा होतो की त्यांचं एकूण देशाच्या राजकारणातलं स्थान आणि त्यामुळे कोणत्याही आघाडीशी वाटाघाटी करण्याची त्यांच्या पक्षाची असलेली ताकद ही काही प्रमाणात मर्यादित राहणार. हा मला असं वाटतं या सर्वेक्षणातनं सूचित होणारा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा भाग त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवला पाहिजे की अजून दीक्षितही म्हणाले त्याप्रमाणे महिना सव्वा महिना जायचा आहे. अजून मोठ्या प्रमाणावर तिथल्या वेगवेगळ्या सामाजिक शक्तींचे उद्रेक प्रत्यक्षामध्ये यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तिथले निकाल लागणार आहेत आणि ते निकाल कदाचित आपण आत्ता बोलतोय त्याच्यापेक्षा वेगळे लागू शकतील याची जाणीव आपण सर्वेक्षणांची चर्चा करताना सतत ठेवली पाहिजे. राहिला प्रश्न राहुल गांधींचा. राहुल गांधी आणि मोदी यांच्यामध्ये जी चुरस आहे असं सगळीकडे बोललं जातं ती भारताच्या एका विशिष्ट भागात आणि ती देखील मुख्यतः त्या दोन्ही पक्षांच्या अनुयायांनी तयार केलेली कृत्रिम चुरस आहे असं मी सुरुवातीपासून म्हणत आलेलो आहे. ते माझं अजूनही म्हणणं आहे. तामिळनाडूमध्ये राहुल गांधींना जास्त पाठिंबा आहे मोदींपेक्षा हे जरी खरं असलं तरी आपल्याच आकडेवारीमध्ये जे दिसतं त्याचा दुसरा भाग असा आहे की पंतप्रधान कोण व्हावं या प्रश्नाला 35% तामिळी लोकांनी काहीच उत्तर दिलेलं नाहीये. याच्याकडे कसं पाहायचं? मी याच्याकडे असं पाहतो की याचा अर्थ जोपर्यंत तुमची चर्चा ही राहुल गांधी विरुद्ध मोदी अशा प्रकारची चालली आहे तोपर्यंत मी जर तामिळनाडूमध्ये असेन तर मला त्याच्यात फारसं स्वारस्य नाही. कोणी का पंतप्रधान होईना या तूर्त तरी दोन्ही पक्षांच्या दोन्ही मोठ्या नेत्यांच्या पंतप्रधान पदाच्या दाव्याशी तामिळनाडूमधला मतदार थेटपणे भावनिकरित्या जोडला गेलेला नाही असा या आकडेवारीचा खरा अर्थ आहे. बाकी अर्थातच जर आपण काँग्रेसच्या अनुकूल विचार करत असलो तर आपल्याला असं वाटेल की इथे मोदींची पिछेहाट झाली हे चांगलं आहे.
जर आपण भाजपच्या बाजूने विचार करत असलो तर आपण असं म्हणू की भाजपला इथे अजून जोर करायला पाहिजे, मोदी इथे लोकप्रिय ठरत नाहीत म्हणजे काय, त्यांचा दक्षिण दिग्विजय इथे आडला. अशा प्रकारची चर्चा ही मला असं वाटतं की तात्कालिक असते. खरा मुद्दा असा आहे की पंतप्रधान पदाच्या उमेदवारांच्या विषयी आणि देशावर राज्य करणाऱ्या पक्षांच्या विषयी तामिळनाडूतली जनता काय पाहते, तर मला असं वाटतं की ती थोडीशी दूरस्थपणे काहीसं अंतर ठेवून कुतूहलाने तुमचं काय चाललंय बाबा एवढ्यापुरतंच त्याच्याकडे पाहते असं मी मानतो. आपण तामिळनाडूचा सर्वे इथेच थांबवणार आहोत, म्हणजे तो पूर्ण झालेला आहे. आणि आपण बघितलं डॉक्टर पळशीकर काय म्हणाले. ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर जाणार आहोत आंध्र प्रदेशामध्ये. तिथलं चित्र अधिक गुंतागुंतीचं झालंय तेलंगणाच्या निर्मितीनंतर. ते आपण बघणार आहोत, पण ब्रेक नंतर.